गावाला नुसतं गरम जाता, कलकलूक जाता. या गरमी पुढे ना खाऊ जोग पण नको वाटत, नुसतं पाणी घ्यायचं वाटतं. थंडगार कोणतरी देत कपाळ ना थंड पाण्याचे भांडे होतींचे वाटतात. असला हैराण केलाय गरमी. तिच्या पुढे काय कामा करतले सांगा. कसली काय गरमी. पहिली अशी गरमी होती हो. आता नुसते घामाचे धारा बघतात. खय बाई बाहेर जाऊ नको. 9 वाजले काय निसता तापता. 4-5 वाजल्याच्या घराबाहेर पडाक नको. पण घरात बसून कसं होतं ना सांगा. आताचे कामधंद्याचे दिवस. आता काही कमवलंय लागी केलंय तर ते पावसापासून खातलंय ना. भिरणा हाडू होई, चवळे लागी करू काजी लागी करू ह्या काही कळता लागी कर ह्या सगळी आमची कामं नेहमी राहते. आमका घरात बसन द्या सावळीत सांगा. नाही गेली तर होणार नाही. पण या गरमी पुढे करतले काय नुसतं कलकलात थरथरू जाता हो. पाणी नुसतं पित रवांचं वाटतं थंडगार. मग त्या थंडगार पाणी पिल्याला परत बाहेर पडता भल्या पावसाळा येतलो. पण गरमीन माझ्या हैराण केलं असते का गरमी कधी बघून नाही. असली गरमी पहिल्यांदा होती. पण गरमी होती पण तेव्हा ना गरमीचे उपाय सुद्धा होते. आता बघा मातीची घरा काय असत तेव्हा मातीच्या घरात योग काहीतरी फॅन असा. पण कसा थंडगार वाटा घरात गेल्यानंतर. तेव्हा पाणी लोका थंडगार पेच पीत. रात्रीची केली आणि सकाळी पिली का जीवात पोटात थंडगार लागला. आता लोकांका पेजही नको आणि काय नको लोक सगळं गरम गरम खातात. त्याने आणखी गरमी वाढता. लोक वाळू हाडीत तेव्हा आणि पाण्यात घालत. वाळ्याचे पडदे काढून लायत. पण आता ह्या सगळ्या लोक विसरली. आता नुसते एसी होय एसीत बसन बसन लोकांचे आणखी पाय सुटतो पोटा सुटत. पण नाही एसी शिवाय लोकांना करावाकच जाणार नाही. गरमी वाढली, थंडीचा पत्तो नाही, पावसाचा कधी पण येणा जाणं झाला. सगळाच बदलला कारण माणसाने आपला मूळ सोडला. सगळाच बदलून टाकला असा. ही गरमी असा ना ती पहिल्यांदा होती काय हो इतकी? खय होती माका सांगा. होती पण आपल्यापर्यंत पोहोचत पण नव्हती ती कारण आपल्या पूर्वजांनी ना काहीतरी उपाय केले होते. निसर्गात धरून उपाय करून ठेवले होते. ते कसले सांगा. तर आपली मातीची घरा. मातीची हे मोठे मोठे भिंती असायची. वरती मातीची कौला असायची. त्यामुळे घरात ना एक नैसर्गिक थंडावा राहायचो. घरासमोर, घराच्या पाठी, घराच्या आजूबाजू मोकळी जागा होती. मोठी मोठी अंगणा होती. त्यामुळे हवा खेळती राहायची. तुम्ही बघा मातीच्या घरात ना एवढीशी खिडकी असायची. पण हवा आतमध्ये थंड जायची आणि आतमध्ये नैसर्गिक थंडावा मिळायचो. आता लोकांनी मोठी मोठी पत्र्याची स्लॅबची घरं बांधली आणि त्याला मोठे मोठे खिडकी आहेत पण आतमध्ये थंडावा मात्र अजिबात नसता. अगदी आग आग होता. हे होती कोकणातली पूर्वजांनी निसर्गाचो सगळं अभ्यास करून ही घरं आपल्यासाठी बांधून ठेवली होती. पण आपण त्यांचा ऐकूचाच नाही होता. आपण टाकायला सोडला आणि पुढे गेलो आणि या गरमीचे भागदार झालो. तसेच ना जुनी लोक काय करायची माहितीये. गरमी चालू झाली ना की वाळू आणायची. वाळा ह्या गवत कोकणात मिळता. त्या वाळ्याच्या मुळाचे पडदे करायची. तो वाळू आणा मडकीत टाकायचे आणि त्या पाणी प्यायची. त्यामुळे माणसं आतूनही थंड राहायची आणि त्या पडद्यामुळे ना घरातही थंड हवा यायची. पण आता वाळू कसलो ह्यो लोकांका विचारलं लोक म्हणतली काय माहिती असं झालेलं असं. त्यामुळे तो काय होता कसा वापरत ह्या सुद्धा जाणून घ्यायची समजून घ्यायची खूप गरज असा. तेव्हा ना माणसाच्या खाण्यापिण्याची शिस्त होती. जी आता अजिबात नाही असं. तेव्हा ना काय खाऊचा कसा खाऊचा कधी खाऊचा हे नियम माणसा पाळ. गरमी लागली काय घरात मातीची मडकी असायची. त्या मातीच्या मडकीतलाच पाणी लोक प्यायची. रात्री ना मातीच्या मडकीत पेज शिजत घालायची आणि ती पेज सकाळी थंडगार पेज प्यायची. फणसाची भाजी, आंबे, गरे ह्या सगळ्या गोष्टीचो ना जेवणात वापर व्हायचो. पण आता लोकांका ह्या सगळ्या गोष्टी करणं ह्या गोष्टी सगळ्या खाणं ह्या जुन्या वाटाक लागला. हे सगळ्या गोष्टी करतात त्यांना लोक अडाणी समजतात. त्यामुळे आपल्या आरोग्याची वाढ लागल्याने आणि सगळ्याच शिरा मारल्याने. त्यामुळे गरमी 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 अशी आरड मात्र लोक आता मारतात. पहिल्याच्या काळात ना एक पद्धत होती. म्हणजे डिसेंबरच्या आसपास पाऊस कमी झालो गेलो काय पाण्याचा प्रवाह कमी व्हायचो. मग आजूबाजूक जर होळ असलो नदी असले तर लोक जमायची आणि त्याच्यावर बांध घालायची. बांध घातल्यामुळे पाणी थेच अडवला जायचं आणि त्या पाणी मुरायचं जमीन. त्याच्यामुळे पण गावात बाजूच्या वाटात एक नैसर्गिक थंडावा व्हायचो. ह्या सुद्धा कारण होता गरमी रोखूक. पण आता लोकांकडे बोरिंगी झालेत. मोठे मोठे विहिरी झालेत. त्याच्यामुळे ही गोष्ट होणार लोक पाणी जिरवता सोडले. त्यामुळे निसर्ग माणसाची जिरवता असा. पाणी जिरवणं कमी झाल्यामुळे थंडावा कमी झाला असा. लोक फक्त खोदतात आणि पाणी काढतात. पण जमिनीत पाण्याची पातळी वाढवायचा मात्र सगळ्यांनी सोडून दिला. मका नाही आठवता आमच्या आवटात एक मोठं पिपळ होतो आणि मे महिन्यात ना आमका त्याच्या पाण्याची सरसर ना ऐका घ्यायची. मी सांगते तुमका वड पिंपळ ना ह्या झाड आवडतात एक असाकच होय. कारण वड पिंपळ हा ह्यो निसर्गाचो नैसर्गिक पाईपलाईन असत. हजारो लिटर पाणी जमिनीत मुरवण्याची क्षमता त्याच्याकडे असा.
पण वड पिंपळ जागा खूप घेता. आता लोक शाणी झालीत, बिझनेस माइंडेड झाली, त्यांना पैसे देणारी झाडा बळी झाली. त्यामुळे मोठी सावळी मोठी झाडा तोडतात आणि ती सर उत्पन्न देणारी छोटी झाडं लावतात. ह्यामुळेच का म्हणा, त्यांच्यानी वड पिंपळ आवडातनं सगळे संपवले असत. आपले पूर्वज खूप शहाणे होते. त्यांच्यानी वड पिंपळ ह्या झाडाक देवाचं स्थान दिलं, त्याच्या बाजू पार बांधलो. खयचो तरी थंय देव असा असं सांगल्यानी. कारण त्याका माहिती होता ही झाडं जर आवटात गावात असली तर आवटातलो गावातलो पाण्याचा साठो ह्यो खूप असतलो. पण लोक आता देवाकडे मान दिला नाही, माणसाकडे दिलं नाही, त्यामुळे त्यांची ती झाडं संपवल्यानी आणि ह्या एक गरमी वाढण्याचं मोठा कारण झाला असा. खरंच तर तुम्ही बघा, खरं ह्या मी स्वतः अनुभवल्या. रस्त्याने जेव्हा आपण येतो ना मोठं हायवे, तेव्हा पूर्ण रस्त्यात गरमी जाणवतं, पण ज्या रस्त्यात ज्या ठिकाणी वडाचा किंवा पिंपळाचं झाड असा थंय गेल्यानंतर आपसुकच एक नैसर्गिक थंडावा जाणवता. तुम्ही खरंच इथं रस्त्यावर जाताना बघा, या खरं असा. आणि वडाची पिंपळाची झाडा संपल्यामुळे गरमी आपल्या जवळ गेली असा ह्या पण एक मोठा कारण आहे. त्यामुळे वडाची पिंपळाची झाडा ही आवटात व्हायच. आजकाल तुम्ही सर्रास बघतात की हे कटर झाडा तोडण्याची जी मशीन झालीत ना, त्यामुळे लोक ज्या ठिकाणी अवघड होतं पोचणं त्या ठिकाणी पण पोचलीत. आणि जी जुनी झाडं असतात डोंगरावर, जी म्हणतो आपण की आपणच रुजलेली असतात जुनी झाडं, ती तोडण्यात येतात. ती तोडून आपण आपल्या फायद्याची काजूची कलमा, ह्याची कलमा, त्याची कलमा लावतो. पण जी नैसर्गिक अधिवासात जी नैसर्गिक जुनी झाडं असतात ना, ती त्याच जागी असणं खूप गरजेचं असा. जुनी झाडं संप दिल्यामुळे निसर्गाची खूप हानी होता आणि त्याच्यामुळे तुमची आमची पण हानी होता असा. तर जुनी झाडा जपणं खूप गरजेचं असा. ही पण एक कारण असा गरमी वाढण्याच्या मागे खरं तर. जा आपण मोठे मोठे ती कारण त्यांची असत, पण आपली गावात गरमी वाढण्याची हीच कारण असत. तर जुनी झाडं जपणं पण खूप गरजेचं असं. गावाला ही गरमी वाढली नाही, ही तुमच्या आमच्यामुळे वाढली आहे. तर त्याला थांबवणं, ती कमी करणं हे तुमच्या आमच्यात हातात आहे. नाहीतर तो काळ जवळ खूप लांब नाही असा ज्यावेळी तुम्ही आम्ही अशी हुलपान अशी मरू ना, तो काळ खूप लांब नाही असा. असा जर चालू राहिला ना, तर ही गरमी तुम्ही बघतात. आजकाल सगळीकडे ऐका येतात गरमीने हे उच्चांक गाठलो, तो उच्चांक गाठलो. असाच जर तरच राहिला तर पुढे मागे तुमचा आमचा खूप कठीण असा. त्यामुळे ह्या गरमी रोखणं खूप गरजेचं असा. आता ह्या एवढ्याशा गरमीत तुमची आमची काय दशा होत आता बघतातच हा. प्रत्येकात फॅन लावणं किंवा एसी लावणं किंवा तुमच्या आमच्या पुरतो 1-2 तासाचा उपाय झालो, पण कायमस्वरूपी ही गरमी कमी करणं ह्या निसर्गाच्या हातात असा आणि त्या तुमच्या आमच्या पण हातात असा. निसर्ग जपलो, पाणी साठू जपलो तर ही गरमी कमी होते. आणि ती खूप होणं गरजेचं नाही, तर ती वेळ येणं खूप लांब नाही असा ज्यावेळी तुम्ही आम्ही या गरमीत उलपान मरू ना, ती वेळ येणं खूप लांब नाही असा. त्यामुळे आवरा, तुमचा जो नको तो विकास असा ना तो थांबवा आणि शाश्वत जीवन जगा. कारण शाश्वत जीवन जगलात ना तरच निसर्ग आपल्या वेळेवर येतो, वेळेवर जातो आणि जसं येईल पाहिजे तसं जातो. आता थंडी पण नाही असा, पण गरमी भयानक वाढली आहे आणि ह्याचे दुष्परिणाम तुमका जाणवत कळता पण वळणं नाही, ही आपली गत झाली आहे. आपण त्या वळणं खूप गरजेचं असा, नाहीतर ह्या गरमीचा वळण तुमका आमका गिळून टाकतला.